इकॉनॉमिकल गोलंदाजी, 18 चेंडू 60 धावांची गरज आता इक्वेशन आहे आणि या इक्वेशनच्या हिशोबाने आता मात्र रणनीती आखावी लागेल. सुजित पाटील याच्या संघाला नवीन वसात रोहिंजन हा संघ आता फलंदाजी ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. संस्कार चला बक्षीस लावलं गेलंय आणि तो संस्कार आता मात्र सुनील त्याला पकडतोय. चौथा विकेट सुनील सालुंकेचा 5 या धावसंख्येवरती. राजा राणी घोट आता मात्र स्ट्राईक करतोय. झाली पाहिजे होती आणि रन्स आल्या पाहिजे होत, तशा येत नाही आहेत. ज्या पद्धतीने आतापर्यंत दोनही गोलंदाजांनी पूर्णपणे कंट्रोल केलं, दोनही गोलंदाजांनी बांधून ठेवलं आहे. राजा राणी घोट संघाचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 आणि सुनील सालुंकेने पहिल्याच चेंडूवर महत्त्वाचा विकेट परतला. समीकरण आता मात्र 17 चेंडू 60 धावांची गरज. 17 बॉल 60 रन्स नीडेड. आता मात्र ऑन स्कोअर आता या पद्धतीनं फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके यावे लागतील. ज्या पद्धतीने ॲव्हरेज पाहिलं तर सरासरी जवळजवळ 20च्या ॲव्हरेजनी फलंदाजी करायची आहे आणि त्या पद्धतीने फलंदाजी झाली पाहिजे. सुनील ऑन बॉलिंग ट्रॅक समोर फलंदाज संकेत गायकरला पाहतोय. कॅच उडाली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. सुनील सालुंके पूर्णपणे सेट होऊन आलाय. 24,000 बोली लागली आणि 5वा विकेट आता मात्र त्याच्या नावावर लागतोय. पुन्हा एकदा हॅट्रिक होईल का? जो विक्रम आतापर्यंत या पूर्ण 16 गाव प्रीमियर लीगमध्ये पाहिला ना तो घडेल का? पहिल्या ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली, आता मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय सुनील सालुंकेला. ज्या पद्धतीने त्याला बोली लागली त्या क्वालिटीने त्याचा खेळ होत आहे आणि तो खेळ मैदानामध्ये पाहतोय. ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज सुमित खंडागलेला पाहतोय आपण. सुमित खंडागलेला आता मात्र स्ट्राईक करावी लागेल. हॅट्रिक बॉल असेल सुनील सालुंकेसाठी. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना सुनील आणि बॉलिंग ट्रॅक. हॅट्रिक होईल का? चेंडू चांगला फेकला गेला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर 5 धावांवर. आतापर्यंत 5 विकेट परतलेत आणि 5 विकेट्स हॉल सुद्धा पाहायला मिळालं सुनील सालुंकेच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक आतापर्यंत फलंदाज पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. झेल उडालाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली चुकी करणार नाही. 6वा विकेट आणि 6 विकेट हॉल आता म्हणता येईल आणि एकटा पूर्णपणे स्ट्राईक करतोय राजा राणी घोटसाठी सुनील सालुंके. आणि ज्या गरजेला आता मात्र कोणता फलंदाज असेल की किमान आपण टार्गेटच्या जवळपास तरी गेलं पाहिजे या हेतूने फलंदाजी झाली पाहिजे. आयाराम गयाराम अशी परिस्थिती झाली 65च्या टार्गेटसाठी. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती पहिल्याच ओव्हरमध्ये कमर तोडण्याचं काम सुनील सालुंकेने केलं आहे. घोट संघाचा अतिशय गुणवान गोलंदाज आणि आता मात्र फ्रँचायझी क्रिकेटमध्ये राजा राणी घोट संघासाठी खेळत असताना 6 विकेट्स आतापर्यंत घेतले. 6 विकेट्स हॉल आतापर्यंत कंप्लीट केलंय सुनील सालुंके. बॉलिंग ट्रॅक समोर फलंदाज ओम पाटील. ओम पाटीलला पाहतोय. आणखी एक निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कंट्रोल गोलंदाजी करते. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत तेही निर्धाव. मेडन होईल का? या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील पहिली मेडनवर सुनील सालुंके फेकेल का हा प्रश्न मात्र आता विचारला जातोय. ऑन स्ट्राईक ओम. आता मात्र सुनील सालुंके 6वा चेंडू घेऊन येतो. ओम पाटील ऑन स्ट्राईक.
जबरदस्त चेंडू फेकण्यात आला आणि आता मात्र अजून एक विकेट. 7 विकेटचा विक्रम आता मात्र सुनील सालुंकेच्या नावावरती होतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्वालिटी गोलंदाजी सुनीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 या धावसंख्येवरती मेडन चेंडू फेकला आणि 7 विकेट्स आतापर्यंत परतलेत. लय विषय बनलाय आज आमच्या दादाचा, पडते नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा, पडते नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा. जबरदस्त सिलेक्शन, काय जबरदस्त भन्नाड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि 7 विकेट प्राप्त केलेत ते म्हणजे सुनील सालुंके.